हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवणारे झटपट कैरीचे लोणचे. यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराची छोटी कैरी लागणार आहे. कैरी मी चिरून घेतलेली आहे बारीक, तुम्ही बघू शकता. यासाठी आता आपल्याला साहित्य लागणार आहे फोडणीसाठी. यामध्ये मीठ, तेल, गूळ, हळद, मिरची पावडर आणि मोहरी. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. चालेल. तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये ॲड केलेली मोहरी, घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कैरी घालायची आहे. कैरी चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर कैरी परत एकदा परतून घ्यायची चांगली. आता यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला तिखट जसं आवडेल त्याप्रमाणे मिरची पावडर घालायची. हे लोणचे झटपट होते. कैरी चांगली परतल्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदम कैरी चांगली परतून घ्यायची आहे. कैरी परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला आता याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्यायची कैरीला. तुम्ही बघू शकता कैरीचा कलर बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जसा गोड आवडत असेल त्याप्रमाणे गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. झाकून ठेवून 3 ते 4 मिनटं चांगले कैरीला शिजवून द्यायचे. या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनटात होते ते. तुम्ही बघू शकता आपली कैरी चांगली शिजलेली आहे. हे लोणचं तुम्ही खिचडी भात किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी पण ही रेसिपी म्हणजे लोणचं छान आहे. सगळ्यांना आवडेल असं चटपटीत आणि पटकन होते. आता आपले लोणचे तयार आहे. तुम्हाला आवडले नक्की एकदा करून बघा. झटपट होते रेसिपी. आता आपले लोणचे तयार आहे.